पती पत्नी और वो अशा प्रकारच्या अनेक बातम्या आपण बघतो, पण आता कहरच झालाय. तुम्हाला ठरलेलं तुमचं लग्न करायचं नाही म्हणून तुम्ही थेट कोणाचा तरी जीव घेता, याला काय अर्थ आहे? घरच्यांशी भांडणं करणं, स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहणं, लग्न मोडणं, एक वेळ पळून जाणं, या गोष्टी समजून घेतल्या जाऊ शकतात. पण एखाद्याचा डायरेक्ट जीव घेणं हे कसं काय जमतं, हाच आता खरं तर प्रश्न पडायला लागलाय. लोहगडावरून प्रियकराला ढकलून देणारी सिया गोयल आधी सोशल मीडियावरती रोमॅन्टिक पोस्ट आणि स्टोरीज वगैरे टाकल्या आणि मृत्यू झाल्यानंतर केलेली पोस्ट यावरून सिंपथी तर मिळाली, पण मग तिचा प्लॅन जो होता तो उघडकीस आला. आता ती नक्की कोण आहे ते आपण बघूयात, तिचं बॅकग्राऊंड समजून घेऊयात आणि मग पुढच्या धक्कादायक खुलासांकडे वळूयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. पुण्यात बिब्बेवाडीमध्ये राहत असणाऱ्या सिया गोयलनं प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं मृत्यू केल्याचं उघडकीस आलं. तिने केतनला चेतनच्या मदतीनं लोहगड किल्ल्यावरून 400 फूट खोल दरीत ढकलून दिलं. सियाच्या सासरच्या मंडळींनी म्हणजेच केतनच्या घरच्यांनी असं सांगितलं की 18 जून रोजी लोहगड इथे केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो पाहून सुद्धा सिया ही शांतच होती. तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते पाहूनच आमच्या मनातली शंकेची पाल चुकचुकली होती. सियाचा सीडीआर, 100 सीसीटीव्ही फुटेजेस तपासल्यावरती कट उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सियाचे वडील प्रवीण गोयल हे ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांचे व्यापारी आहेत. सियानं बीबीए प्रथम वर्षानंतरच पुढील शिक्षणाला रामराम ठोकला आणि पुण्यात स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू केला होता. या निमित्तानं तिची चेतनची म्हणजे तिच्या प्रियकराशी तिची ओळख झाली. त्याचेही वडील बाबूलाल चौधरी हे ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांचे व्यापारी आहेत. चेतननीही बीबीए शिक्षण बंद केलं होतं. चेतन व सियाच्या ओळखीचं रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. पण कुटुंबियांनी तिचा विवाह केतन अगरवालशी निश्चित केला. त्यांचा साखरपुडाही झाला होता. केतन अमेरिकेतून परत आला होता आणि रिअल इस्टेट कंपनीत संचालक होता. नोव्हेंबरमध्ये उदयपूर इथे त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता. पण या सगळ्या विवाह सोहळ्याआधी त्यांचं बालीला जायचं प्लॅन होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात केतननं प्री वेडिंग शूटसाठी सियाला घेऊन इंडोनेशियातल्या बाली बेटावरती घेऊन जायचं ठरवलं होतं. सगळी तयारी झालेली होती. घरच्यांसोबत ते जायला निघाले सुद्धा होते आणि नंतर असं लक्षात आलं की केतनचा पासपोर्टच गहाळ झालाय. त्यामुळे ते घरी परतले. पण आता सियानेच बालीला न जाण्यासाठी त्याचा पासपोर्ट नष्ट केल्याचं समोर आलेलं आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली. वाढदिवसाच्या दिवशीच त्याचा काटा काढायचा असं सियाच्या डोक्यात होतं. सियाचा 19 जून रोजी वाढदिवस होता. पुण्यात महाबळेश्वर रोडवरील नामांकित हॉटेलात पार्टी सुद्धा आयोजित करण्यात आली होती. त्याआधी म्हणजे 14 जून रोजी ती केतनला लोहगडला घेऊन गेली होती. तिथे तिने त्याला ढकललं, पण तो झाडाझुडपांमुळे तिथल्या फांद्यांमुळे तो वाचला. त्या वेळेला जेव्हा त्यांनी तिला असा प्रश्न विचारला की तुम्हाला का ढकललंस, तेव्हा ती म्हटली की नाही, मला तिथे साप दिसला आणि मी घाबरले आणि तुझा जीव वाचवण्यासाठीच मी हे केलं. त्यावेळेला त्यांनी तिला मिठी मारली आणि मग ते तिकडनं निघाले. आता या सगळ्यामध्ये संशय मुळात कधी सुरू झाला तर केतन हा नियमित ट्रेकिंग करायचा. त्यामुळे तोल जाऊन तो दरीत पडून त्याचा मृत्यू होईल याच्यावरती त्याच्या कुटुंबियांना विश्वास बसत नव्हता. सिया आणि केतनमध्ये काही दिवसांपासूनच वाद होत होते, अशी ही माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली होती. त्यावरून पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचं विश्लेषण केलं. त्यात चेतन सियानं खुनाचा कट रचल्याचं निष्पन्न झालं. मंगळवारी संध्याकाळी बिब्बेवाडी इथल्या सिया गोयल यांचं घर ओस पडलेलं होतं. त्या मोठ्या बंगल्याचा काळा दरवाजा हा कुलूप बंद होता आणि आसपास कुणीही दिसत नव्हतं. आपला होणारा पती केतन अगरवाल याला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून त्याची हत्या करण्याचा कट तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत रचल्याच्या आरोपावरून गोयल हिला अटक करण्यात आली होती. तिचं कुटुंब हे सुकामेवाच्या व्यवसायात कार्यरत आहे. त्या दिवशी सकाळी गोयल हिला अटक झाल्याची माहिती परिसरातल्या रहिवाशांना नव्हतीच. शेजारच्या गृहनिर्माण संस्थेतील एका रहिवाशांनी असं सांगितलं की अशी काही घटना घडलीये याची आम्हाला कल्पनाही नव्हती, आम्ही त्याबद्दल काहीच ऐकलेलं नाही. दुसऱ्या एका रहिवाशांनी असं सांगितलं की आम्ही लहान असताना गोयल कुटुंबातील सदस्यांसोबत क्रिकेट खेळायचो. गोयल हे मारवाडी होते आणि त्यांचा व्यवसाय होता. त्यांच्याशी आमचा तेवढाच संबंध होता. पण या आधी या कुटुंबाचा इतर कुणाशीही काहीही वाद किंवा समस्या असल्याचं आम्ही कधीच ऐकलं नाही. हा परिसर विविध धर्मियांचा आहे. इथे मुस्लिम, बोहरी, हिंदू आणि काही ख्रिश्चन्स लोकही राहतात. आमच्या अगदी जवळ एक मंदिर आहे आणि मशीदही आहे. आम्ही सर्वजण गुण्या गोविंदानं राहतो आणि कधीच काही समस्या उद्भवत नाहीत. आमच्या परिसरात अशी घटना घडल्याचं ऐकण्याची ही पहिलीच वेळ आहे, असंही त्यांनी सांगितलं. एकूणच काय तर हे प्रकरण गंभीर आहे. कोणाचा तरी काटा काढायचा
हा विचार तरी मनात कसा येतो, हाच या सगळ्यातनं प्रश्न पडतो. सोशल मीडियावरती ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या प्रेमाबद्दल इतक्या मोठमोठ्या पोस्ट लिहित होतात, ज्याचा मृत्यूचा कट तुम्ही रचलात, त्याच्यानंतर तुम्ही एक पोस्ट करता की तुम्हाला माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सोडून गेलास, तू परत ये. हे करण्याची हिंमत कशी होते किंवा हे तुमचं मन कसं दजावतं असं काहीतरी करण्यासाठी? अशा प्रकारच्या अनेक पोस्ट आणि भावना ज्या आहेत त्या आपल्याला सोशल मीडियावरती युजर्सकडनं व्यक्त करताना दिसतायत. आणि अर्थातच आता सगळीकडे ही स्टोरी व्हायरल झालेलीच आहे. पण या सगळ्याचे जे ग्राउंड रिपोर्ट्स आहेत आणि या सगळ्यातल्या ज्या करेक्ट अपडेट्स आहेत, जी अचूक माहिती आहे, ती सगळी अचूक माहिती तुम्हाला मुंबई तक वरती बघता येईल. आमचे ग्राउंड रिपोर्ट सुद्धा त्यावरचे आहेत, तेही तुम्हाला बघता येतील. आणि अर्थातच सगळेच अपडेट्स घेऊन आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.